हिवरखेडच्या उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची गगन भरारी, भोपळे बंधूंची केळी इराणच्या बाजारात, अकोला जिल्ह्यातील केळीची विदेशात वारी. संजय तायडे, अकोला. गेले 2 दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळत असताना, शेती कसताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेती राबवणे जिकिरीचे झाले आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती कसताना शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तर आजच्या तरुणाचा ओढा नोकरीकडे कल आहे. परंतु नोकरीच्या शोधात न बसता आपल्या शेतीत वडिलांना मदत व्हावी यासाठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेडच्या उच्च शिक्षित तरुण इंजिनियर अनिरुद्ध अरविंद भोपळे व कृषी पदवीधर तुषार राजेंद्र भोपळे या 2 बंधूंनी आपल्या शेतात केळीची लागवड केली व त्या केळीची निर्यात थेट सातासमुद्रापार इराणला पोहोचले. इंजिनियर अनिरुद्ध भोपळे व तुषार भोपळे या 2 तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळीचे पीक घेतले. आपल्या वडिलोपार्जित शेतीत अंग मेहनत केली. केळी लागवडीतून शेती व्यवसायाला बळ देत केळीचे पीक घेऊन किमया करून दाखवली. परंतु शेती कसताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसह वाढत्या महागाईमुळे शेतीला लागणारा खर्च, बाजारपेठ यावर सर्व अवलंबून आहे. तर योग्य भाव मिळावा यासाठी केळीची निर्यात इराणला पाठवली आहे हे विशेष. हिवरखेडच्या उच्च शिक्षित भोपळे बंधूंची मेहनत जिद्द यशस्वी झाली. तर योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अजिंक्य ताकीक, हनुमंत खबाले यांनी सहकार्य केले. दरम्यान शुक्रवारी या शेतकऱ्यांना सन्मानित केले. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक प्रकाश रेखाते, राजेंद्र भोपळे, श्यामशील भोपळे, विनय राठी, आनंद बोहरा, अनिल भोपळे, सचिन कोरडे, चंद्रकांत राऊत, प्राध्यापक कौस्तुभ भोपळे, तुळशीराम शिरोडकर, अनंता इंगळे, गजानन बंड, दिनकरराव भोपळे, बबलू टोहरे, कृषी मंडळ अधिकारी गौरव राऊत, अकोला आकाशवाणीचे विकास पल्हाडे यांच्यासह आदी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी संजय तायडे, गुरुजी, बोरगाव, मंजूर. कृषी क्षेत्राशी निगडीत असणारे सर्व आदरणीय व्यासपीठ, त्यासोबतच आजचा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एक मानस असा की आमचे जे 2 बंधू आहेत, आदरणीय अनिरुद्ध दादा आणि तुषार दादा, आणि हे दोघंही वेल एज्युकेटेड आहेत. म्हणजे दोघांचा अनुभव कौटुंबिकदृष्ट्या जर पाहायचा झाला तर शेती करत असताना नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती कशी करता आली पाहिजे यासाठी नेहमी ते प्रयत्नरत असतात. खरं तर माझा आणि शेती क्षेत्राचा दूर संपर्क येत नाही, कारण मी शिवाजी सिनियर कॉलेजला लेक्चरर असल्यामुळे नेहमी माझं त्यांच्यासोबत बाकी क्षेत्राशी बोलणं होते. परंतु माझा स्वभाव बोलका असल्यामुळे आणि व्यासपीठावर बोलण्याची सवय असल्यामुळे कदाचित आज त्यांनी मला बोलण्याची संधी दिली असेल. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर शेती हा आपला एक काय म्हणतात खूप आत्मीयतेचा, तन्मयतेचा आणि जवळीक असलेला विषय आहे. कारण आपण सगळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून बिलॉंग करतो किंवा शेतकरी कुटुंबातून आपला मूळ DNA असल्यामुळे शेती पिकली तर मायबाप शेतकरी जगेल. जसं शिवाजी महाराज एक वाक्य नेहमी सांगायचे की लाख मेलेत तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा मायबाप शेतकरी जगला पाहिजे. मग हा शेतकरी पारंपरिक शेती करून जगेल काय? तर मला असं वाटतं की ही शेती करत असताना त्याला नाविन्यपूर्ण जे उपक्रम असतात, जसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, परंतु त्याला टेक्नॉलॉजीची जोड दिल्याशिवाय शेती टिकू शकत नाही. आज आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहेत, परंतु मी 100% सांगतो की आपल्या कोणाचकडे नोकियाचा स्मार्टफोन नसेल. आजच्या 15 वर्षा अगोदर जेव्हा नोकियाचा फोन मार्केटमध्ये आला होता तर तो तेव्हाच्या काळात अतिशय मजबूत आणि सगळेजण घेऊ शकत होते अशा पद्धतीचा एक मोबाईल होता. टच पॅडवाला मोबाईल होता. परंतु आज तुम्हाला तो मार्केटमध्ये कुठेच दिसणार नाही. त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की काळानुरूप जे बदलणारे शोध असतात ते जर आपण अंगीकृत केले नाही तर आपण काळाच्या ओघात नाश पावतो. अँड्रॉइड मोबाईल आपण जे म्हणतो ते अँड्रॉइड टेक्नॉलॉजी त्यांनी न स्वीकारल्यामुळे, आणि जो कस्टमर आहे, जो मोबाईल खरेदीदार आहे, त्याला गरज असेल तर तो आपल्याकडे येईल कारण आपला ब्रँड आहे. या आत्मविश्वासापायी नोकिया ब्रँड संपला. मला असं वाटते की शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक इथे जुने जाणते लोक आहेत, परंतु आपल्या या पारंपरिक शेतीला जेव्हा नैसर्गिक अवकाळीमुळे म्हणा, जास्त पावसामुळे म्हणा, कमी पावसामुळे म्हणा, किंवा अनेक जे निसर्गाचा बदलता समतोल आहे, अशा वेळी शेतकऱ्यांना संकटांना सामोरं जावं लागतं.
शासनाच्या अनेक योजना आहेत. मला वाटते गौरव सर चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, कारण कृषी अधिकारी म्हणून आणि व्यासपीठावरचे अनेक मान्यवर कृषी क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे ते सांगतील. परंतु शासनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत तो अक्षरशः मोडकळीस येतो. मग अशा वेळी आपली शेती, आपले नाविन्यपूर्ण प्रयोग याच्या मार्फत आपण कुठेतरी या जागतिक बाजारपेठेमध्ये टिकलो पाहिजे आणि महत्वाकांक्षा ह्या मोठ्याच असल्या पाहिजेत. म्हणजे आज केळी इराणला चालली आहे, जो काही भाव मिळतोय त्यापेक्षा दुप्पट भाव आपला कसा मिळेल यासाठी मला असं वाटतं एक प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना मिळाली पाहिजे. अनेक शेतकऱ्यांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. आपला जो भाग आहे, जो अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हा वराड म्हणून ओळखला जातो. कारण या वराडामध्ये जे प्रामुख्याने पीक घेतले जाते त्याच्यामध्ये सोयाबीन, कपाशी आणि आता ज्यांच्या शेतामध्ये बोरवेल आहेत किंवा ज्यांची शेती पाणीयुक्त आहे त्या ठिकाणी केळी किंवा बाकी उत्पादनं घेतल्या जातात. परंतु त्याला जोडधंदा असल्याशिवाय शेती यशस्वी होऊ शकत नाही. माझे मित्र आहेत कुलदीप पाटील म्हणून सोलापूर माढ्याचे. मला सांगायला आवडेल की फक्त 2.5 एकर शेती आहे, परंतु 2 कोटी रुपयाचं टर्नओव्हर फक्त शेतीवर त्यांचं आहे. तुम्ही म्हणाल हे शक्य नाही आहे, परंतु त्या शेतीला त्यांनी जोडधंद्याचा कुक्कुटपालन असेल किंवा जे आपण पोल्ट्रीचा व्यवसाय असेल किंवा फिशरीचा व्यवसाय असेल, असे जवळपास 13 पद्धतीचे ते व्यवसाय करतात आणि जवळपास त्यांनी 1,25,00,000 रुपयाचं फार्म हाऊस बांधलं. त्यांच्या घराच्या मी वास्तूला गेलो होतो आणि त्यांनी जवळपास 55 लाख रुपयाची कार घेतली. आता ज्या सगळ्या आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की शेतकऱ्यांच्या संदर्भात दादा सूत्रसंचालन करताना सुरुवातीला म्हणाले आणि विनय काका पण जेव्हा त्यांच्यासोबत सुरुवातीला आल्यावर बोललो ते म्हणत होते की जो पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी आहे, जो कोकणातला शेतकरी आहे, त्याच्याजवळ 5 एकर शेती असते, परंतु तो ज्या आविर्भावात राहतो, तो ज्या पद्धतीनं या मटेरियलिस्टिक भौतिक सुखाच्या वस्तू उपभोगतो, ते आपला शेतकरी का उपभोगू नये ही जे तळमळ आहे, मला असं वाटते आजच्या कार्यक्रमातून ही तळमळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, या भोपळे कुटुंबियाचा, या सगळं शेतकऱ्यांचा आणि प्रामुख्याने आमच्या 2 या भावंडांचा एक निर्णय होता. मला असं वाटते की आपल्या सर्वांची शेतीची भरभराट आणखी व्हावं. आजचा हा कार्यक्रम जाहीरपणे घेण्यामागचा त्यामागची तळमळच ही होती की असं म्हणतात की हौसले जिनके अकेले चलने के होते हैं, हौसले जिनके अकेले चलने के होते हैं, एक दिन उन्हीं के पीछे काफिले होते हैं, एक दिन उन्हीं के पीछे काफिले होते हैं. आज त्यांच्या शेतीला चांगला भाव मिळतोय, इराणमध्ये एक्सपोर्ट होते, निर्यात होते आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक चांगली प्रेरणा मिळेल. कारण क्षेत्र कुठलंही असो, तसं म्हणतात ना की जसं कोहिनूर असेल किंवा हिरा कुठलाही असो, तो कोळशात असो किंवा कुठेही असो, तुमचं जर नाणं चमकणारं असेल तर ते कुठेही चमकते. मला असं वाटते की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की मला असं वाटतं आमच्या भोपळे कुटुंबियाचा सहभाग त्याच्यामध्ये नसतो. आणि आमच्या 2 भावंडांच्या माध्यमातून आज त्यांचं जे हे प्रगती होते. आणि अनिभैयाबद्दल सांगायचं झालं तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना कृषी कशी नाविन्यपूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी जे प्रयत्न केले. आणि आमचे जे दुसरे बंधू आहेत तुषार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.